मी तनिष्का मोघाळे. नमस्कार सर, मी पूजा कोकाटे. विज्ञान शाखेचा अभ्यास पूर्ण करून प्राध्यापक म्हणून एक यशस्वी कारकीर्द सांभाळत लेखन कार्यात उच्च भरारी घेणारे प्रसिद्ध लेखक माननीय श्री सुनील विभुते सर आज आपल्या शाळेत आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांनी आपल्या शाळेत येणं आणि आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येणं ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची पर्वणीच आहे. चला तर मग या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. सर, लेखक होणं ही साधी गोष्ट नाही. प्रत्येकाला लेखक व्हावंसं वाटतंय म्हणून कोणीही लेखक होत नाही. ते कुठेतरी उद्योजक असावं लागतं. तर मग लेखनाचे हे बाळगुण तुम्हाला कुठून मिळाले? प्रश्न खूप छान आहे. लेखक कसा घडत गेला हे त्यांना अपेक्षित आहे. तर सुरुवातीला मी सांगेन की तुमच्यासारखाच मी हायस्कूलमध्ये होतो त्यावेळेस निबंध लेखन हा प्रश्न असतो ना. तुम्हाला सुद्धा आता हा प्रश्न असतो निबंध लेखन, बरोबर आहे. तर निबंध लेखन हा सगळ्यात माझा आवडीचा विषय. म्हणजे मराठी विषय तर आवडीचा होताच, विज्ञान पण आवडीचं होतं, पण मराठी हा विषय सुद्धा खूप आवडीचा होता. आणि त्यात निबंध लेखन करायचं मला तर खूप आवड होती. आणि विज्ञान लेखन करताना मला असं नेहमी वाटायचं की आपण निबंध बाकीच्या पेक्षा खूप वेगळा असायला पाहिजे. इतरांनी जे लिहिलं आहे बाकीचे, आता तुमच्यातले सुद्धा बहुतेक विद्यार्थी काय करतात मला माहित नाही, पण आमचे मित्र काय करायचे, एखाद्या सिनियरचा निबंध असायचा म्हणजे सिनियर विद्यार्थ्याचा ते उतरून काढायचे, किंवा एखाद्या गाईड मधला निबंध उतरून काढायचे, किंवा एखाद्या निबंधाचं पुस्तक असायचं त्या निबंध पुस्तकातला तो निबंध द्यायचे. अशा प्रकारे ते निबंध लिहायचे. पण मला असं वाटायचं की हे सोडून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. काय करायला गेलं, मग मी आमच्या मराठीच्या शिक्षकांना विचारलं की सर, मला असं वाटतं की माझा निबंध थोडा बाकीच्या पेक्षा वेगळा पाहिजे, मी काय करायला लागेल. तर सर काय म्हणले आमचे की तुला अवांतर वाचन खूप करावं लागेल. म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकच नाही तर बाकीच्या कविता, कथा, इतर लेखनाच्या वाचण्यात आपल्याला आल्या पाहिजेत. आणि तुला जिथं जिथं महत्वाचं वाटतं ते पॉइंट्स तू एका वहीमध्ये लिहित जा, किंवा कवितेच्या वही जिथे चांगले वाटतात ना त्या कवितेच्या वही त्यासोबत लिहून काढ एका वहीमध्ये. आणि त्या निबंधाच्या अनुषंगानं ते वापरत जा, कोटेशन वापरत जा, त्याचप्रमाणे त्या कवितेच्या वही वापरत जा असं त्यांनी सांगितलं मला. आणि त्या पद्धतीनं मी त्यांचा सल्ला मानला आणि खूप वाचन केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मृत्युंजय असेल किंवा जगा मंत्रा वेगळा असेल कादंबरी यांची, तर कारखानीस, त्यानंतर पु ल देशपांडे असतील, त्याचप्रमाणे हळमू मराठे असतील, वि स खांडेकर असतील, यांची सगळी पुस्तकं मी वाचली. त्याचबरोबर बासी मर्डेकर, बालकवी यांच्या कविता खूप वाचल्या. आणि नंतर असं मला लक्षात आलं की अरे हो, यातून खूप आपल्याला चांगलं मिळतं आणि विषयात धरून सुद्धा आपण त्यातल्या खूप वही वापरू शकतो, खूप कवितेचे लाईन वापरू शकतो. आणि मग तसा निबंध आला की मग त्या वही निबंध लिहितच होतो, पण त्या कोटेशन्स त्या लेखाची वापरायची, त्या कवितेच्या वही वापरायच्या. त्यामुळं माझा निबंध सगळ्यापेक्षा वेगळा व्हायचा. आणि मला निबंधामध्ये 10 पैकी कमीत कमी 8 मार्क ठरले असायचे. 8-9 ठरले असायचे. पण मराठीमध्ये 10 पैकी 10 मार्क देत नाहीत ना. आता देत असतं मला माहित नाही, तर आमच्यावर देत नव्हते ते. तर असे 8 आणि 9 मार्क्स पडायचे. आणि मला असं वाटतं की ती पद्धत, ती जी सरांनी सांगितलेली जी पद्धत आहे तीच पद्धत नंतर इतर शिक्षकांनी सुद्धा सांगितली. आणि भविष्यात मी त्याचंच पालन करत गेलो. आणि हळूहळू मला वाचनाची खूप आवड लागली, लिखाणात तर आवड खूपच लागली. आणि मग त्यातून हळूहळू मी लिहायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे माझ्यातील लेखक जो आहे तो मला 5वी ते 10वी या वर्गात ज्यांनी मराठी विषय शिकवला त्यांनी माझ्यातला लेखक घडवला आहे. म्हणून हायस्कूलमधले 5वी 10वीतले जे मराठी शिक्षक आहेत ना त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो, कारण त्यांच्यामुळेच माझ्यासारखा लेखक घडला आहे. तर मी सर्व मराठीच्या शिक्षकांना सुद्धा वंदन करतो. धन्यवाद सर. आणि तुम्ही सांगितलेली निबंध लेखनाची पद्धत नक्कीच आम्ही आपल्याकडे की तुम्हाला मी भारी देते. सर, तुम्ही आता सांगितलं की तुमची लिखाणाला सुरुवात कशी झाली. मग तुमचं पहिलं पुस्तक कोणतं होतं आणि ते लिहिण्यामध्ये कोणती प्रेरणा होती?
पहिलं पुस्तक असं म्हणण्याच्या मी असं म्हणेन की मला विज्ञान लेखनाकडं आणखी वळवणारी एक घटना खूप महत्वाची आहे. त्यावेळी मी कॉलेजला SYBSC मध्ये शिकत होतो आणि शिवाजी विद्यापीठाने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर त्याची जन्मशताब्दी होती. त्या जन्मशताब्दी निमित्त आइन्स्टाईनचं विज्ञानातील कार्य किंवा कामगिरी या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीनं निबंध स्पर्धा आयोजित केली होती विद्यापीठ स्तरावर. त्यावेळी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामध्ये 4 जिल्हे समाविष्ट होते. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर असे 4 जिल्हे समाविष्ट होते. मी निबंध लिहिला आणि विद्यापीठात पाठवला आणि सुदैवानं त्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. मग विद्यापीठाने जो बक्षीस समारंभ आयोजित केला होता त्यावेळेस मी तिथे गेलो. तर त्यावेळेस त्यामध्ये चांगला क्षण म्हणतो ना आयुष्यातला की माझे गुरु डॉक्टर जयंत नारळीकर तर हजर होतेच, पण त्यांचे वडील रँगलर VV नारळीकर. रँगलर म्हणजे गणितात नोबेल पारितोषिक नाही, तर त्याऐवजी रँगलर पुरस्कार मिळतो. रँगलर VV नारळीकर त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. त्यावेळी व्यासपीठावर डॉक्टर जयंत नारळीकर हजर होते, विद्यापीठाचे कुलगुरू हजर होते, बाकी सर्व माणसं होती. तर बक्षीस घेऊन खाली उतरताना मला नारळीकर साहेब काय म्हणाले की नंतर मला गेस्ट हाऊसमध्ये येऊन भेट. मग कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि आमचे सर्वच जे स्पर्धक होते विशेष झालेले आम्ही सर्वजण त्यांना भेटायला गेस्ट हाऊसला गेलो. गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर बसल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही कुठून आलात. मग हा विषय सुचला कसा, कशी माहिती मिळवली, कुठल्या पुस्तकात माहिती मिळवली, कुणाचं मार्गदर्शन घेतलं, हे सगळं त्यांनी मला विचारलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझी विज्ञान लेखनाची शैली खूप छान आहे, त्यामुळं तू विज्ञान लेखन अजिबात सोडू नकोस, तू ते कंटिन्युअस ठेव आणि यामध्ये तू निश्चित भवितव्य चांगला आहे आणि तू एक भविष्यात उत्तम विज्ञान लेखक म्हणून नावारूपाला येशील असं त्यांनी मला सांगितलं. ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. त्यांचे शब्द मला जीवनामध्ये खूप उपयोगी पडले. मी त्यानुसार वागत गेलो आणि हळूहळू विज्ञान कथा लेखनाला म्हणजे सुरुवातीला मी काय करत होतो तर शास्त्रज्ञ चरित्र लिहित होतो. सुरुवात झाली की शास्त्रज्ञ चरित्रापासून सुरुवात झाली. नंतर मी वेगवेगळ्या विज्ञान लेखांचं जे इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर मी मराठीमध्ये करू लागलो. म्हणजे अशा प्रकारे विज्ञान लेखनामध्ये हळूहळू माझी काय म्हटलं एक जी भीती असते ती भीती नाही झाली आणि मग मी विज्ञान कथेकडे वळलो. तर माझी पहिली विज्ञान कथा जी अघटित आहे ती अघटित नावाची विज्ञान कथा 1994 मध्ये लिहिली आणि 94 मध्ये मी ते सोलापूरमध्येच MPhil करत होतो. त्यावेळी माझे मित्र लोकमतचे संपादक श्री जयप्रकाश दगडे त्यांना मी सहज ती कथा दाखवली. त्यांना ती कथा एवढी आवडली की त्यांनी ती डोळ्यांकात छापली. म्हणजे अशा प्रकारे माझी पहिली विज्ञान कथा ही लोकमत डोळ्यांकामध्ये आली. आता हे पुस्तक जे आहे विस्मयकारी विज्ञान कथा हे कसं आलं, नंतर एकदा विज्ञान कथेची आवड लागल्यानंतर मी बाकीचे थोडस कमी केलं आणि विज्ञान कथेवर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि विज्ञान कथेचा एक महत्वाचा उद्देश असा आहे की समाजामध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं, त्याचप्रमाणे विज्ञानाची गोडी लावणं, विद्यार्थ्यांना सामान्य माणसाला विज्ञानाची गोडी लावणं हे विज्ञान कथेचं मुख्य कार्य आहे. तर प्रचलित विज्ञान लेखक जे होते ना ते प्रचलित विज्ञान लेखक हे त्यांच्या ठराविक साच्यातून लिहित होते. म्हणजे अंतराळ असेल, ब्लॅक होल असेल किंवा सरोगसी असेल, त्यानंतर परग्रहावर माणूस असेल, म्हाताऱ्यांना होण्याची सायन्स असेल, म्हणजे अशा क्लोनिंग असेल, तर अशा नेहमीच्या कन्सेप्ट वापरून ते लिहित होते. आणि हे मला काही पसंत पडलं नाही. म्हणजे मला ते एवढं आवडलं नाही कारण त्यावेळेच्या जे जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट सर्वसामान्य वाचकांच्या डोक्यावरून जात होते. कारण मी ही विज्ञान कथेचा वाचक होतो तर मला जाणवत होतं की जर ह्या मला विज्ञान कथा मला समजत नाही तर बाकीच्या समजणार कशा.
म्हणून मी काय केलं की विज्ञान कथाचा थोडासा वेगळा विचार केला आणि मी असं ठरवलं की सर्वसामान्य वाचकांना समजतील अशा विज्ञान संकल्पना घ्यायच्या आणि त्या विज्ञान संकल्पनेवर कथा लिहायची. आणि विज्ञान कथेमध्ये काय असतं की मानवी भावना अजिबात नसतात. मानवाची नाती, त्यांचं महत्व याला काही महत्व नसतं त्या ठिकाणी. परंतु मी माझ्या कथेमध्ये मानवी भावभावना आणल्या, मानवी नाती संबंध आणले, त्याचबरोबर सामाजिक समस्या पण आणल्या आणि मग त्या विज्ञान कथा मी लिहित गेलो आणि सुदैवाने त्या आवडत गेल्या. आणि मी जवळपास 10 विज्ञान कथा लिहिल्या. 10 पैकी 6 कथांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाले वेगवेगळ्या कथा स्पर्धेमध्ये. तिथे साप्ताहिक सकाळची कथा स्पर्धा असेल, लोकमतची कथा स्पर्धा असेल किंवा न्यूज सार्वजनिक मासिकाची कथा स्पर्धा असेल, मराठी विज्ञान परिषदेची कथा स्पर्धा असेल, तर सगळ्या स्पर्धेमध्ये मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. आणि नंतर 10 विज्ञान झाल्यानंतर मी जर पुस्तक करण्याचा विचार केला. पुस्तक करणार होतो, पुस्तक ठरलं पण पद्मगंधा प्रकाशन यांची काय ठरलं. पण पुस्तकाला प्रस्तावना पाहिजे होती. पुस्तकाला प्रस्तावना कोणाची घ्यावी याचा विचार करत होतो मी. तर मला अनेकांनी सांगितलं की डॉक्टर विजय भटकर हे आंतरराष्ट्रीय ख्याती शास्त्रज्ञ आहेत, त्यांची प्रस्तावना मिळाली तर फार बरं होईल. मग मी भटकर साहेबांचा 6 महिने पाठपुरावा केला. 6 महिन्यानंतर मला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली 15 मिनिटाची, 1 ते 1:15 पुण्यामध्ये. आणि 16 ऑक्टोबर तारीख होती, 16 ऑक्टोबर 2016. मग त्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो. परंतु झालं काय, पुण्याचे ट्रॅफिक जे आहे त्या ट्रॅफिकमुळं आणि त्यांच्या ऑफिसचा पत्ता लवकर सापडला नाही मला, त्यामुळं 1 वाजता मी काय पोहोचू शकलो नाही. मी त्यांना आपला फोन करून सांगितलं की सर म्हणलं मी पुण्यामध्ये आलो आहे, तुमचं ऑफिस शोधतो आहे, परंतु ऑफिसचा म्हणजे पत्ता काय मला मिळालेला नाही. ठीक आहे, तुम्ही शोधामध्ये थोडा वेळ लागला हरकत नाही, या ऑफिसमध्ये, मी ऑफिसमध्ये आहे. मग मी 6 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. जिथं अपॉइंटमेंट संपणार होती त्यावेळेस मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पीएला सांगितलं की मी असं विभूते बार्शीवरून आलो आहे तुम्ही भेटायला. हो म्हणले, साहेबांनी सांगितलं आहे तुम्हाला बसायला सांगितलं आहे, त्यांची मिटिंग आता सुरू झाली म्हणले, तेव्हा त्यांची मिटिंग होईपर्यंत थांबावं लागेल. म्हटलं ठीक आहे. तर त्यांच्या गेस्ट रूममध्ये थांबलो मी. त्यांनी चहा कॉफी जे आहे ते सर्व केलं मला. आणि 15 मिनिटांनी मला दिसलं की आता हे 2 तास तरी साहेब बाहेर येत नाहीत मिटिंगच्या. परंतु 15-20 मिनिटांनी साहेबच बाहेर आले खुद्द. म्हणजे तुम्ही विभूते का? म्हणलं हो. अरे तुम्ही तुमची चहा पाणी झाला ना? मी लोक झालं. ठीक आहे म्हणलं, चला आपण बसूया काय शेषराच्या रूम मध्ये. मी म्हणलं सर तुमची मिटिंग आहे म्हणलं त्यांना, थोडंसं मी काम केलं म्हणलं मीटिंग मध्ये, 15-20 मिनिटाचा वेळ आहे, तोपर्यंत तुमच्याशी बोलतो म्हणलं. आणि शहराच्या रूम मध्ये गेलो. शहराच्या रूम मध्ये गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, मी सांगितलं की सर असं असं माझं पुस्तक आहे आणि पुस्तकाला तुमची प्रस्तावना पाहिजे आहे. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, माझी प्रस्तावना कशासाठी पाहिजे नेमकी? म्हणजे पुस्तकाचा सेल वाढवण्यासाठी पाहिजे आणखी कुठल्या कारणासाठी पाहिजे? मी म्हणलं की सर सेल हा विषय माझ्या डोक्यात अजिबात नाही म्हणलं. तर माझ्या विज्ञान कथा जरा वेगळ्या आहेत म्हणून मी तुमची प्रस्तावना मागतो आहे. ते म्हणजे वेगळ्या आहेत मी काय आहे सांगा बरं असं मला. सर म्हणलं माझ्या विज्ञान कथेमध्ये विज्ञान आणि साहित्य यांची तुम्हाला चांगली सांगड दिसेल म्हणलं, आणि सर्वसामान्य वाचकांना समजतील अशा विज्ञान संकल्पना आहेत म्हणलं. मानवी भावभावना आहेत, मानवी नातेचा परस्पर संबंध आहे आणि त्या कथेमध्ये सामाजिक प्रश्न हाताळलेले आहेत. उदाहरणार्थ भ्रष्टाचार, गुंडगिरी, लाचखोरी, वशिलेबाजी अशा वेगळ्या समस्या हाताळलेल्या आहेत. आणि सरनं म्हणलं पुस्तकामध्ये माझ्या कथेनं पुरस्कार मिळाले. ठीक आहे म्हणजे तुमचे ते सर्टिफिकेट दाखवा म्हणले मला. मग सर्टिफिकेट दाखवले. ठीक आहे तुमच्या कथा दाखवा म्हणले मला. मग ते कथा पाहताना म्हणजे मला कथेचा सारांश 5 मिनिटांमध्ये सांगा. मग मी सारांश सांगत होतो, ती कथा चालत होते. कधी पहिलं पान बघायचे, कधी मधलं पान बघायचे, कधी शेवटचं पान बघायचे, अशी प्रत्येक कथा त्यांनी चालली.
आणि चाळल्यानंतर म्हणले ठीक आहे, तुम्ही मांडलेला जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट थोडा वेगळा दिसतो आहे. तर म्हणले तुमच्या कथेला प्रस्तावना किती दिवसात पाहिजे? म्हणलं सर तुमची जी वेळ आहे ती. म्हणले मला कमीत कमी 3 महिने लागतील. म्हणले 3 महिन्यानंतर मी तुम्हाला प्रस्तावना दिन घेणे ठरवेल. म्हणले मी अगोदर सगळ्या कथा वाचेन, जर कथा पसंत पडल्या तर मी प्रस्तावना देईन, अन्यथा प्रस्तावना देणार नाही. चालेल? म्हणलं चालेल. मग 3 महिने झाले तरी सरांचं काही मेसेज नाही ना. मग मला वाटलं की आता सरांना काही कथा आपल्याला आवडलेली नाही, तरी पण खात्री करावी म्हणून मी त्यांना फोन लावला. सर म्हणलं मी असं बारसून बोलतो. हो म्हणजे माझ्या लक्षात आहे. तर म्हणजे प्रस्तावना, हो म्हणजे प्रस्तावना माझ्या लक्षात आहे. मी बालाजी तांडेंच्या आत्मसुंदर विलेज मध्ये आलो आहे म्हणजे आणि तुमच्या कथा घेऊनच आलेला आहे. आता मी ते 15 दिवस आहे. 15 दिवसात तुमच्या कथा सर्व वाचतो आणि मग तुम्हाला मेसेज देतो. म्हणलं ठीक आहे. 10व्या दिवसांनी त्यांच्या पीएचा मला फोन आला की साहेबांना तुमच्या सर्व कथा खूप आवडल्या आहेत आणि साहेबांनी प्रस्तावना देण्याचं कबूल केलंच आहे, परंतु त्याचं स्वतःचं पब्लिकेशन आहे, मल्टीवर्सिटी पब्लिकेशन. तर त्या मल्टीवर्सिटी पब्लिकेशन तर्फे तुमचं हे पुस्तक प्रकाशित होईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी मागत होतो 1 डोळा, साहेबांनी मला दिले 2 डोळे. म्हणजे इतका मला आनंद झाला. इतके मोठ्या शास्त्रज्ञांना माझ्या कथा आवडल्या आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी हा पब्लिश करतोय. यापेक्षा दुसरं आनंदाची घटना किंवा आनंदाची घटना कुठली असेल. राष्ट्रपती पुस्तक आलं. त्या पुस्तकाला सुदैवाने 6 पुरस्कार मिळाले. त्या पुस्तकातला निर्णय हा जो धडा आहे तो 10वीचं पुस्तक आलं. धन्यवाद सर. सर तुम्ही अनेक विज्ञान कथा लिहिल्या आहेत आणि त्या कथांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यातली तुम्हाला भावलेली किंवा तुमची सर्वात आवडती विज्ञान कथा कोणती आणि त्या कथेबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्की सांगू. अनेक कथा मी त्याच्यात लिहिल्या आहेत, परंतु त्यापैकी मला सर्वात आवडलेली कथा म्हणजे ऑपरेशन सुपर पॉवर ही आहे. म्हणजे आपण काय करतोय की प्रत्येक गोष्ट आपली किरकोळ, भारतीय गोष्ट एकदम किरकोळ, पाश्चिमात्य गोष्ट म्हणजे एकदम चांगली. पाश्चिमात्य लेखक असेल, पाश्चिमात्य पिक्चर असेल, पाश्चिमात्य कादंबरी असेल, पाश्चिमात्य संत असतील, ते सगळे आपल्या दृष्टीने लेखक असतील ते सगळे टॉप आणि आपले भारतीय मात्र एकदम टाकावं असा आपला एक समज आहे. तर मी ऑपरेशन सुपर पॉवरची कथा लिहिली आहे. त्या कथेमध्ये जो नायक आहे तो भारतीय आहे, तो अमेरिकेत जाऊन ते स्वतःची कंपनी आहे, तर तो कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तयार करतो. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असतं ना, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करण्यामध्ये तो एक्सपर्ट आहे. त्याचं नाव आहे उदय. त्याचं स्वतःची कंपनी आहे विजडम इलेक्ट्रॉनिक्स. तर तो सॉफ्टवेअर स्वतः तयार करतो. तर त्यांनी असं स्वतः सॉफ्टवेअर बनवलेलं आहे की माइंड बिफोर यू हे नाव सॉफ्टवेअर त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे तुम्ही नुसतं विचार करा, ते विचार लगेच कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील, लिखित स्वरूपात किंवा पिक्चरच्या स्वरूपात. फक्त रिंग रिसिव्हर डॉक्टर ठेवायचा, तो रिंग रिसिव्हर कॉम्प्युटर जोडलेला असेल, कॉम्प्युटर मधला तुमचे विचार तो रिसिव्हर ग्रहण करेल, कॉम्प्युटरमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग होईल आणि तुमचे विचार जे आहेत ते लगेच तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतील. समजा तुम्हाला वाटले की माझे विचार पिक्चरच्या स्वरूपात पाहिजे, चित्राच्या स्वरूपात पाहिजे, तर लगेच चित्र पण दिसेल लगेच. असं सॉफ्टवेअर तो बनवतो. आणि या कथेमध्ये जवळपास म्हणजे ती कथा मी 10 वर्षापूर्वी लिहिली होती. 20 ते 25 पर्यंतचा काळ मी 50 वर्ष घेतला होता. आता मी साधारणतः आणखी 50 वर्ष पुढे जातो आणि 50 वर्षानंतर काय होईल चित्र सांगतो. 50 वर्षामध्ये सध्या अमेरिका सुपर पॉवर आहे ना, अमेरिका सध्या सुपर पॉवर आहे. तर त्या काळामध्ये भारत सुपर पॉवर शक्यता असेल, चीन सुपर पॉवर शक्यता असेल, जर्मनी असेल, जपान असेल, रशिया असेल, असे 4-5 देश सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर असतील. आणि मग ही कॉम्पिटिशन चालू असताना त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष काय वाटतं की आपली अमेरिका जगात सुपर पॉवर म्हणून कायम राहावी. म्हणून तो काय करतो की अमेरिकेतील सर्व तज्ञांची एक मिटिंग बोलवतो आणि सांगतो की आपल्याला सुपर पॉवर म्हणून राहायचं आहे. तर त्यासाठी तुमच्या क्षेत्रातली जी आव्हानात्मक आहेत ना धोरणं,
किंवा तुम्हाला काय पाहिजे, शोध कुठले पाहिजे किंवा कुठली धोरणं राबवावी, ती धोरणं तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. पण ती जी तुमच्या कल्पना आहे त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवा तुम्ही. आणि मग कल्पना प्रत्यक्षात उतरवल्यानंतर आपण सगळ्यात आघाडीवर असू. लष्करीदृष्ट्या असेल, अंतराळ असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, असे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आघाडीवर असू. तर हे तुम्ही आम्हाला सांगा फक्त पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय पाहिजे ते, आणि मग आम्ही तुम्हाला त्या सगळ्या मदती पुरवू. आणि आपला अमेरिका ते सुपर पॉवर कायम राहील. मग त्या मीटिंगला जे नाव मिळालं जातं ते म्हणजे ऑपरेशन सुपर पॉवर. मग हे तज्ञांचे विचार गोळा करायचे ना, तर जवळपास 1000 तज्ञ असतात. आणि 1000 तज्ञांचे विचार गोळा करायचं हे काम जे आहे, हे काम तसं खूप कठीण आहे. मग या कामासाठी म्हणून त्या उदयला बोलवतात की तुझं सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमुळे आम्हाला त्यांचं कलेक्शन करून दे सगळ्यांचं. तो म्हणतो ठीक आहे. 3 महिन्याचा कालावधी त्याला 3 महिन्याच्या कालावधीत हे सगळे जे तज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या सगळ्या तज्ञांचं एक विचार जे आहेत, त्यांची धोरणं जे आहेत, धोरणं त्यांचं एकत्रित संग्रहीकरण करून आम्हाला द्या. हा म्हणतो ठीक आहे. मग हा सुरुवात करतो. त्याचे गुरु असतात डॉक्टर रिचर्डसन, जे शिक्षण तज्ञ असतात, ज्यांनी अमेरिकेची पहिली शिक्षण बोर्डसोबत तयार केली असतात, असे ते शिक्षण तज्ञ असतात. आणि ते शिक्षण तज्ञ ह्याचे चांगले म्हणजे काय म्हणतात मित्र तर असतात, पण हा त्यांना गुरु बोलत असतो. तर हा काय म्हणतो की माझी सुरुवात जी आहे ती सुरुवात मी माझ्या गुरुच्या विचारापासून करेन. म्हणून तो गुरुकडे जातो आणि सांगतो की सर मला असंच काम मिळालं आहे आणि तुमचे विचार जे आहेत, तुमचे विचार आता मला संकलित करायचे आहेत, तो त्यासाठी आलेला आहे. रिचर्डसन म्हणतात की तो आलाय ठीक आहे, परंतु मी आता भारतात जायला निघालो आहे. तर एक भारतात कॉन्फरन्स आहे की संतांच्या शिकवणुकीचा जागतिकरित्या समाजावर होणारा परिणाम काय आहे. तर या संबंधात मला त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि मला त्या कॉन्फरन्सला जायचं आहे भारतामध्ये. तर भारतामध्ये गेल्यानंतर जवळपास मला 3 महिने लागतील, कारण मी तिथले विद्यापीठ पाहणार आहे, तिथल्या शिक्षण तज्ञांशी मी चर्चा करणार आहे. कॉन्फरन्स तर आहेच, पण बाकीचं सगळं आणखी परीक्षेस्थळात आपण भेटी देणार आहे. त्यासाठी मला 3 महिन्याचा अवधी लागेल. 3 महिन्यात परत येईन, 3 महिन्यानंतर आपण हे काम करू. हा म्हणतो ठीक आहे. सुरुवात तुमचं नाही तर समारोह तुमच्यामुळं तुमच्या संकलनाने होईल. ते म्हणतो ठीक आहे. मग हा बाकीच्यांचं हे चालू करतो संकलन. लष्करीदृष्ट्या जे आहेत आर्मी मधले ऑफिसर्स त्यांचं संकलन करतो, जे अंतराळ तज्ञ आहेत त्यांचं संकलन करतो, जे क्रीडा आहेत त्यांचं संकलन करतो, जे एअरफोर्स मध्ये आहेत ना त्यांचं त्या एअरफोर्स अधिकारी संकलन करतो, जे आरमारामध्ये आहेत नेव्हल आर्मी त्यांचं ऑफिसर संकलन करतो. म्हणजे अशा सगळ्या क्षेत्रातले मग काळवे नाट्य चित्रपट आपल्याला सुद्धा सगळं संकलन करतो. आणि त्याच्या असं लक्षात येतं म्हणजे अमेरिकेत सध्या परिस्थिती कशी असते, त्यावेळेची परिस्थिती कशी असते की अमेरिकेमध्ये युवकांना कुठलंही काय म्हणतात नीतिमूल्य राहिलेली नसतात. अगदी काय म्हणतात भौतिक सुधारणांच्या आहारी गेलेले असतात. फक्त पैसा पाहिजे मुलांना, तिथल्या चैन पाहिजे, ऐश्वर आराम पाहिजे, कष्टाची अजिबात जाणीव नाही, म्हणजे कष्टाची अजिबात जाणीव नाही, देशप्रेम अजिबात नाही, राष्ट्रभक्ती अजिबात नाही, अशी परिस्थिती झालेली असते. अमेरिकेला खूप मोठं त्रस्त झालेलं असतं. अमेरिकेमध्ये प्रदूषणाचे खूप मोठे परिणाम झालेले असतात आणि अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिघडलेली असते. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही परिस्थिती बिघडण्याचं कोण म्हणजे ही परिस्थिती सुधारण्याचं कोण सांगत नाही. पण बाकीचे लोक सांगत असतात की आता लष्करी सांगतात की आमचं सैन्य वाढलं पाहिजे, रणगाडे एवढे वाढले पाहिजेत, विमान एअर ऑफिसर म्हणतात, एअरफोर्स अधिकारी म्हणतात की आमची विमानं एवढी वाढली पाहिजेत. मग नेव्हल अधिकारी असं म्हणतात की आमचे सागरी तळ इतके वाढले पाहिजेत. अंतराळातले तज्ञ म्हणतात की आमची जे अंतराळयानं आहेत मंगळावर आणि मंगळाच्या पुढे पण गेली पाहिजेत असं ते सांगतात. आणि कुणीही ह्या अंतर्गत सुधारणाबद्दल काही बोलत नाही. त्याला असं वाटतं हे चित्र कसं आहे की एक खूप मोठा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या मुळाला वाळवी लागली आहे, तर त्या वाळवीवर कुणाचं लक्ष नाही.
सर्व लक्ष आहे ते झाडाकडे आहे. जे झाड पडतं आहे ते आता झाड पडतं आहे ते वायूमुळं झाड पडू नये म्हणून त्याला बाहेरून असे टिकू लावलेले आहेत. बांबूचे असतील वासे असतील टिकू लावलेले असं चित्र त्याला दिसतं. आणि तो असं मनात म्हणतो की कुठेतरी ही कमी आहे. संकलन जे त्यांनी लक्ष देतं की हे कुठेतरी काहीतरी चुकतं आहे संकलन. म्हणजे याच्यातला जो आत्मा आहे तो आत्मा दिसत नाही. तो म्हणतो ठीक आहे आपलं काम आहे तो संकलन करतो. 3 महिन्याचा त्यांचे गुरु परत येतात. मग हा त्यांना भेटायला जातो. तर ते हॉलमध्ये बसले असतात आणि हॉलमध्ये ज्ञानेश्वरांची मूर्ती असते आणि ती ज्ञानेश्वरांची मूर्तीकडे एकटक पाहत असतात. ती मग हा जातो म्हणतो सर सर त्यांची तरी मग होते. अरे हो तू आलास का? हो सर म्हणतो तुमची ट्रिप कशी काय झाली? अरे एकदम छान झाली ट्रिप. तुमचा भारत देश म्हणजे काय महान आहे शब्द अपुरे तिथं वर्णन करायला. सर म्हणतो आपल्याला ते तुमच्या विचारात संकलन करायचंय. तुम्ही शैक्षणिक धोरण तयार केली आहेत ना अमेरिकेची. आता नवीन धोरण कसं असावं याबद्दल तुमचे विचार खूप महत्वाचे आहेत. तर संकलन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. मग ते रिंग रिसोर्ट त्याच्या डोक्यावर ठेवतो. सर्व कनेक्शन करतो. कॉम्प्युटरला ऑन करतो. सर म्हणतो तुम्ही आता शैक्षणिक धोरण कसं असावं याचा विचार करा. मग ते विचार करतात. विचार करायला चालू करतात आणि काही वेळानं त्या स्क्रीनवर कॉम्प्युटर स्क्रीनवर असं जे रायटिंग मटेरियल यायला पाहिजे की नाही रायटिंग मटेरियल काही येतच नाही. फक्त एकच चित्र येतं म्हणजे ज्ञानेश्वर चित्र येतं. मग तर ज्ञानेश्वर कसं काय येतो? आपल्या देश तर 7 समुद्रा पलीकडे आहे आणि ज्ञानेश्वर 7 समुद्रा पलीकडचे आहे. आणि मग आपल्या कॉम्प्युटरवर ज्ञानेश्वर चित्र येतं कसं? त्याला असं वाटतं की सर विचार करतायत पण आपल्या कॉम्प्युटर बिघड झालेला आहे. म्हणतो सर सॉरी म्हणतो माझं कॉम्प्युटर थोडा बिघडल्यासारखं वाटतंय मला. तर मी उद्या पुन्हा येतो. तेव्हा ठीक आहे उद्या पुन्हा आहे. मग तो जातो. घरी गेल्यानंतर परत सगळं चेक करतो. कॉम्प्युटरचा पार्ट ना पार्ट चेक करतो. सगळं सॉफ्टवेअर चेक करतो. कुठेही दोष नसतो. आणि मग तो पुन्हा येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो रिंग दिसत करतो. पुन्हा म्हणजे तुम्ही विचार करा. सर विचार करायला चालू करतो डोळे मिटून. पुन्हा थोड्या वेळाला कॉम्प्युटरचं चित्र येतं ज्ञानेश्वरांचं. ह्याला पण त्याला आश्चर्य वाटतं की हे असं काय होतंय. मग बाकीच्या वेळेला असं झालं नाही पण यांच्यावर असं होतंय. मग याचा अर्थ आपला कॉम्प्युटर चुकतोय नाही तर सर तरी चुकताय असं त्याला वाटतं. म्हणतो सर तो एक अडचण आहे. काय अडचण आहे? अहो सर म्हणतो की आतापर्यंत मी पुस्तकांचं जवळपास 999 जणांचं संकलन केलं. त्याच्यामध्ये मला रायटिंग मटेरियल भरपूर मिळालं. जवळपास 100 पानं मिळाली. पण तुमचं विचार जर करताय तुम्ही तर रायटिंग मटेरियल मला काही दिसतच नाही. तिथं स्क्रीनवर एकच चित्र दिसतं ते म्हणजे ज्ञानेश्वरांचं. तर हे असं का? म्हणजे मला पण प्रश्न पडला म्हणजे माझा कॉम्प्युटर बिघडला काय? मग ते म्हणतात की तुझा कॉम्प्युटर बिघडलेला नाही. अजिबात बिघडलेला नाही. तुझा कॉम्प्युटर योग्य काम करतो आहे. तर मग तो सर मग याचं कारण काय आहे? तर मग तो भारतात काय करायचं सांगतो म्हणतो मी. जेव्हा भारतात गेलो कॉन्फरन्स सुरू झाली म्हणजे जागतिक समाजमानावर संतांच्या शिकवणीचा होणारा परिणाम असा तो विषय होता म्हणतो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांनी आपले मत मांडली. त्यामध्ये मी पण मत मांडलं. त्यावेळी स्टेजवर मोठमोठ्या संतांचे चित्र होतं म्हणतो. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं होतं. संत तुकारामांचं होतं. एकनाथ महाराजांचं होतं. असे बरेचसे भारतातले संतांचं चित्र होतं म्हणतो. आणि मी पुढे पाहिलं कॉन्फरन्सच्या शेवटी पसायदानाचा कार्यक्रम झाला म्हणतो. आणि पसायदानाची इंग्रजी कॉपी आम्हाला दिली म्हणतो त्यांनी. वा हे अनुवाद इंग्रजी अनुवाद. आणि तो अनुवाद वाचल्यानंतर मला ज्ञानेश्वरांबद्दल खूप कुतूहल निर्माण झालं की ज्या अर्थी जेव्हा पसायदान एवढं किती अप्रतिम आहे तर त्या अर्थी तो संत शिकवून किती अप्रतिम असेल. म्हणून मला ज्ञानेश्वरांबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. मी पुस्तक मागून घेतलं त्या संयोजकाकडून आणि ते पुस्तक मी वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो ज्ञानेश्वरांना. त्यांचे जे विचार आहेत त्यांची शिकवण आहे त्याच्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो. नंतर मी आळंदीला गेलो. आळंदीच्यानंतर त्यांच्या पुढं हजारो भाविक नतमस्तक होत होते आणि मी स्वतः नतमस्तक झाला म्हणतो. तर मी असं म्हणतो की ज्ञानेश्वर हा जगातला पहिला सायंटिस्ट म्हणजे पहिला संत आहे
की जो ब्रह्मचारी आहे पण त्याला त्याचे भक्त माऊली म्हणून हाक मारतात, आई म्हणून हाक मारतात. तो आहे ब्रह्मचारी, त्याचे सर्व भक्त त्याला आई म्हणून हाक मारतात. हा जगातला पहिला संत आहे की ज्याचा ग्रंथ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी घराघरामध्ये आहे आणि प्रत्येक गावात घरात याचं वाचन होतं. म्हणजे असं कोणताही जगातला संत नाही की ज्याचं म्हणजे ग्रंथाचं वाचन हे घराघरात असं कुठेही दिसत नाही, ते ज्ञानेश्वरावरती दिसतं. तिसरं म्हणतो की अवघ्या 16-17 वर्षी ज्ञानेश्वर सगळा ग्रंथ लिहिला, ही कमाल आहे म्हणतो. असं कुठेही घडलेलं नाही, जगात असं कुठेही घडलेलं नाही, फक्त ज्ञानेश्वरावरती घडलेलं आहे. आणि म्हणतो आणखी म्हणतो की संत ज्ञानेश्वरांचं खूप सांगितलं पण मी थोडक्यात सांगतो. संत ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं म्हणतो की त्यांनी सर्व जग नव्हे तर सर्व विश्व हेच माझं घर असं कल्पना केली म्हणतो. आणि विश्वातले केवळ मानवजातच नाही तर सर्व प्राणी मात्रांचं कल्याण त्यांनी चिंतलं म्हणतो. आणि इतकं असा विचार करणारा वैश्विक स्तरावर विश्व माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातले सर्व मानव असतील, कीटक असतील, सर्व जीवजंतू असतील यांचं कल्याण मागणारा हा जगाचा एकमेव संत आहे. तर असा संत जो आहे, तर असा संत जगात कुठंच नाही. तो म्हणून तुम्हाला खूप भावला. समजतो ठीक आहे म्हणतो, पण आता सुंदर पवार आणि ज्ञानेश्वरांचा काय संबंध आहे म्हणतो. तर लिटरेचर म्हणतात की सुपर पॉवर आणि ज्ञानेश्वरांची शिकवण याचा खूप जवळचा संबंध आहे. आम्ही अमेरिकेची धोरणं तयार केली म्हणतो, शैक्षणिक धोरण तयार केली आणि आमच्या शैक्षणिक धोरणातून अनेक शिक्षण तज्ञ निर्माण झाले, लष्करी अधिकारी निर्माण झाले, इंजिनियर निर्माण झाले, डॉक्टर निर्माण झाले, परंतु नैतिक मूल्य आम्ही दिली नाही म्हणतो. त्यामुळे आमचा देश खूप पुढे गेला शिक्षणामध्ये, म्हणजे तंत्रज्ञानामध्ये, परंतु नैतिक मूल्य आम्ही विसरलो म्हणतो. आणि नैतिक मूल्य विसरल्यामुळं आज फक्त माणसाला म्हणजे विद्यार्थ्यांना पैसा दिसतो आहे, बाकी काही दिसत नाही. आणि म्हणून अमेरिका सुपर पॉवर कदाचित होणारही नाही म्हणतो, कारण इतर देश आता अमेरिकेच्या बरोबरीने आलेले आहेत. आणि आता बाकीच्या देशांना पुन्हा सुपर पॉवर मानायचं की त्यांची पण चॉईस आहे म्हणतो. पूर्वी अमेरिका एकच एक देश होता, पण आता चॉईस आहे म्हणतो. तर ही चॉईस जी आहे ती चॉईस निवडायची. तर ज्यावेळेस एखादा माणूस आपला काय नेता निवडतो त्यावेळेस त्या नेत्याबद्दल विश्वास असायला पाहिजे ना की हा नेता माझं चांगलं करेल. तर हा जो विश्वास आहे, हा इतर देशांचा विश्वास जो आहे, हा विश्वास अमेरिकेने जर दिला की आम्ही तुमचं कल्याण करू, तर असा जर विश्वास अमेरिकेने दिला तर जगातले सगळे राष्ट्र सुपर पॉवर म्हणून आम्हाला मानतील. तर त्यासाठी आपलं शैक्षणिक धोरण असं पाहिजे की शैक्षणिक धोरणातून ज्ञानेश्वरच घडले पाहिजे, सर्व विश्वांचा विचार करणारे ज्ञानेश्वर घडले पाहिजे. म्हणून अमेरिकन शैक्षणिक धोरण असं असलं पाहिजे की प्रत्येक अमेरिकन विद्यार्थी हा ज्ञानेश्वरच असला पाहिजे, असा शैक्षणिक धोरण असावं असं माझं पर्सनल मत आहे. आणि म्हणून तुझ्या या स्क्रीनवर फक्त ज्ञानेश्वर दिसत आहेत, बाकी काही दिसत नाही. तर म्हणून ज्ञानेश्वरांचं शिक्षण, ज्ञानेश्वरांचं जी शिकवण आहे ती शिकवण अमेरिकेला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून अमेरिका सुपर पॉवर राहायची असेल तर ज्ञानेश्वराशिवाय पर्याय नाही, अशी ती कथा आहे. तर त्या कथेला पुरस्कार मिळाले आहेत, 2 पुरस्कार मिळाले आहेत. त्या कथेचं पुणे आकाशवाणी केंद्र नाटक सादर केलेलं आहे. तर अशी ती ऑपरेशन सुपर पॉवर कथा आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही या कथेबद्दल आम्हाला आमच्यामध्ये इतकी उत्सुकता निर्माण केली की प्रत्येक जण आता ती कथा नक्की वाचेल. आणि तुम्ही जे ज्ञानेश्वरांचं वर्णन करत होता, नक्कीच प्रत्येकाच्या मनात ते ज्ञानेश्वरांचे सेकंड तरी चित्र त्यांच्या मनात उभारायचे असेल. नक्कीच. धन्यवाद सर. तुम्ही विज्ञान शास्त्र शिक्षण घेतलेलं आहे आणि साधारणपणे विज्ञान शास्त्र वैद्यकीय क्षेत्रात म्हणतात किंवा संशोधनाच्या क्षेत्रात म्हणतात, मग तुम्ही टीचिंग फील्ड का निवडलं आणि तुम्हाला लेखक व्हावं असं का वाटलं? मी ज्या विद्यार्थी होतो ना, तुमच्यासारखे विद्यार्थी होतो, तसंच शाळेत समजा कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आता शाळेतले शिक्षक खूप जागरूक असतात ना, तुम्हाला समजलं का नाही असं प्रत्येक विचारतात, समजलं तर पुन्हा समजावून देतात. तसं कॉलेजमध्ये हा प्रकार नसतो. कॉलेजमध्ये यायचं, शिकून निघून जायचं असा प्रकार असतो. तुम्हाला समजू अगर ना समजू. मग मला मी कॉलेजमध्ये असताना
काय शिक्षण समजायचं, काय समजत नसायचं. आणि त्याच्यामुळं मग सेल्फ स्टडी करण्याशिवाय अभ्यास पर्याय नसायचं. मग सेल्फ स्टडी करत होतो आम्ही. आणि मग सेल्फ स्टडी करत असताना असं ठरवलं त्यावेळेस की आपण प्राध्यापकच व्हायचं. आणि आपल्याला जे जाणवलं ना की समजत नाही, समजत नसल्यामुळं विषयामध्ये आवड निर्माण होत नाही. विषयामध्ये आवड निर्माण न झाल्यामुळे अभ्यास होत नाही. अभ्यास न झाल्यामुळे मार्क्स पडत नाहीत. आणि मार्क्स पडले नाही की आपण मागे पडतो. म्हणजे ही लिंक आहे ना, ही लिंक कुठे तोडायची म्हणलं, म्हणून आपण एक चांगलं प्राध्यापक व्हायचं. आणि म्हणून मी टीचिंग फील्डकडे वळलो. आणि हे जे आहे ना, म्हणजे विद्यार्थ्यांची विषयाची गोडी निर्माण करणं, हे मी स्वतः हे विद्यार्थ्यांमध्ये गोडी लावली. आणि मला सांगायला असा अभिमान वाटतो की आज माझे विद्यार्थी केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, परदेशातही अत्यंत उच्च पदावर काम करत आहेत. वेगवेगळ्या फील्डमध्ये, कोण इंडस्ट्रीमध्ये आहे, कोण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, कोण काय न्याय क्षेत्रामध्ये आहेत. अशा अनेक स्तरावर ते काम करत आहेत. तुमच्या शिकवण्याच्या चळवळीमुळे तुमचे विद्यार्थी उच्च स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. धन्यवाद. एक विज्ञान शास्त्राचा अभ्यासक आणि एक उत्तम लेखक या दोन्ही भूमिका अगदी तुम्ही समतोल साधून कशा निभावल्या? हा प्रश्न थोडासा अवघड आहे. समतोल कसा साधला? आता मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, रसायनशास्त्र प्राध्यापक आहे. आणि रसायनशास्त्र म्हणलं त्या ठिकाणी प्रयोग हे आलेच. तर आमच्या BSc 1, 2, 3 या वर्गामध्ये जेवढं थिअरी महत्वाचं तेवढं प्रॅक्टिकल पण महत्वाचं आहे. त्यामुळे सकाळी 11ला गेलो की संध्याकाळी 6 पर्यंत बिझी. तुझ्याकडे प्रॅक्टिकल त्यामध्ये बिझी, त्यामुळे वेळ अजिबात मिळायचा नाही. आणि मग शनिवारपर्यंत वेळ अजिबात मिळायचा नाही. रविवार थोडाफार वेळ मिळायचा. आणि त्या वेळेमध्ये मग मला जे वाटतं ते मी विज्ञान कथा लेखन करत होतो. मला आश्चर्य वाटेल, 1 वर्षामध्ये एक विज्ञान कथा असं माझं त्यावेळेचा स्पीड होता. 1 वर्षामध्ये एक विज्ञान कथा असा स्पीड माझं त्यावेळेस होता. आणि लेखन कार्य करताना अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं. काही नकारात्मक प्रतिक्रिया येतात वाचकांकडून. तर त्या प्रतिक्रियांना तुम्ही कसे सामोरे गेलात आणि कशी तुमची तयारी घेतली तुमच्या कार्यात? सुदैवानं मला नकारात्मक असं काही अजून तरी आलेलं नाही. कारण माझी जी ही वेगळ्या प्रकारची स्टाईल आहे, लिहिण्याची लिहिण्याची स्टाईल लोकांना खूप आवडते आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, पुणे नगरी पेपरमध्ये महिन्यातून 2 वेळेस म्हणजे दुसरा आणि चौथा शुक्रवार यामध्ये माझं एक सदर असतं किस्से शास्त्रज्ञांचं. तर ते तुम्ही वाचा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. ते तुम्ही ते पहा. त्याप्रमाणे माझं स्टोरी म्युझियम सुनील गिबोटे नावाचं युट्यूब चॅनल आहे. तर युट्यूब चॅनल तुम्ही तिथे पहा, तुम्हाला ते खूप इंटरेस्टिंग वाटेल. अगदी तुम्ही काय म्हणता, तुम्ही सर्व सांगताल की हे चॅनल तुम्ही पहा, विज्ञाना संबंधीचं आहे ते. तर त्यामुळे उलट मला सर्व महाराष्ट्रातून प्रतिक्रिया मिळतात की तुमचं छान झालंय. मग ते कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल, अशा सगळ्या भागातून प्रतिक्रिया मला मिळतात की तुमचं लेखन आम्हाला आवडलं आहे. त्यामुळं आणखी मला उत्साह वाटतो. सर, आता तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. आणि असं म्हटलं जातं की पुस्तकांसारखा सोबतीचा कोणी नाही. आणि पुस्तके आपल्या एकटेपणा दूर करतात, आपल्या ज्ञानात त्यांच्यावर भर देते. आणि त्याला आपल्याला एका वेगळ्याच जगात रममान होतो आपण पुस्तकांच्या वाचनामध्ये. पण पुस्तकांसारखा सोबती नाही, यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. म्हणजे पुस्तकासारखा मित्र नाही. म्हणजे 1000 मित्र एका बाजूला आणि एक पुस्तक एका बाजूला, असं मी म्हणेन. कारण पुस्तकातून जे विचार मिळतात ना, ते खूपच वेगळे असतात. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी 3 पुस्तकं लिहिली. म्हणजे नुकतीच पुस्तक अशी होती, 3 पुस्तक संच आहे. जागतिक दर्जाचे 10 निवडक रसायनशास्त्रज्ञ, जागतिक दर्जाचे 10 निवडक भौतिक शास्त्रज्ञ, जागतिक दर्जाचे 10 निवडक जीवशास्त्रज्ञ. तर हे पुस्तक लिहित असताना मी अनेक शास्त्रज्ञ चरित्र वाचले. चरित्र वाचताना मला एवढी प्रगती आली की आपण करतो हे काहीच नाही,
त्यापेक्षा खूप मोठं काम शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मायकेल फॅरेडे, त्यानंतर एका साध्या लोहाराचा मुलगा ज्याला 2 वेळची खायची भ्रांत होती, तर त्या मुलांनी साधं एका प्रयोगशाळेत हम्फ्री डेव्ही जे आहे त्यांच्या प्रयोगशाळेत प्रयोग केले. प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि केवळ आपली जिद्द किंवा आपला चौकसपणा किंवा आपली चिकाटी याच्या जोरावर ती रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडन आहे ना, त्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडनची जी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेचा तो चीफ डायरेक्टर. आणि त्यांनी इतके शोध लावले महत्वाचे. आता जनरेटरचा शोध जो आहे त्याचा शोध आहे, जनरेटरचा शोध. डायनामो जे आहे इलेक्ट्रिक बॅटरी वाहनामधली तिथंचा शोध आहे. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांना गुरु मानत होते आपले. म्हणजे बघा काय त्यांचे हे असेल पॉइंट असेल की अल्बर्ट आइन्स्टाईन मायकेल फॅरेडे गुरु मानत होते. इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला माणूस. तर हे सगळं चरित्र वाचताना मला इतकी प्रेरणा मिळाली की असा एक साधा मुलगा इतक्या उच्च पदापर्यंत जाऊ शकतो आणि इतिहास घडवू शकतो आणि विज्ञानामध्ये अजरामर होऊ शकतो. तर ही सर्व प्रेरणा देणारी पुस्तकं आहेत ना, ही सर्व प्रेरणा देणारी पुस्तकं आपल्याला सुद्धा प्रेरणा देतात काहीतरी बघण्याचं, काहीतरी करण्याची. आणि म्हणून पुस्तकं सारखा मित्र नाही असं मी म्हणतो. जेव्हा तुम्ही शिवाजी महाराज चरित्र वाचता, गोष्ट वाचणं वेगळं, कथा वाचणं वेगळं, पण चरित्र वाचणं खूप वेगळं. चरित्र ज्यावेळी वाचता त्यावेळी त्यांना कुठल्या अडचणी आल्या, त्यांनी कुठल्या अडचणी कसा मार्ग काढला आणि कसं स्वराज्य स्थापन केलं हे सुद्धा तुम्हाला सहज लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. तर हे सगळे पुस्तकं तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही स्वतः तयार होता. तुम्ही स्वतःमध्ये एक काय म्हणतो एक आत्मविश्वास आणि एक पॅशन, सुप्त इच्छा निर्माण होते की आपण तसं व्हावं, सुप्त इच्छा निर्माण होते. आता मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की सुप्त इच्छा मनामध्ये जागी झाली तर माणूस जे मनात विचार करतो नेमका तसाच घडतो. मायकेल फॅरेडे सांगितले, मायकेल फॅरेडे वाटत मी शास्त्रज्ञ व्हावं, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व्हावं, तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. अलेक्झांडर ग्रेटला वाटत होतं की मी जगातला सर्वश्रेष्ठ सम्राट व्हावा, तो जगातला सर्वश्रेष्ठ सम्राट झाला. तर अशा तऱ्हेनं आपल्या मनात जे इच्छा असते तीव्र इच्छा असते ना, ती इच्छा घ्यायची आणि काम करत राहायचं आणि पुस्तक वाचत राहायची, तर तुम्हाला निश्चित मार्ग सापडतो. निश्चित तुम्हाला मदतीचे हात पुढे येतात आणि तुम्ही पुढे जायला लागता. म्हणून पुस्तकासारखा सोबती कोणीही नाही. नक्कीच सर, तुम्ही पुस्तकं वाचण्याचे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे सर्वजण अधिकाधिक पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं आहेत आणि खूप असं दडपण आहे अभ्यासाचं किंवा इतर गोष्टींचं. तर तणाव विरहित जगण्यासाठी आणि हे दडपण विसरून अगदी आनंदी राहण्यासाठी अभ्यास सुद्धा सोबत चालूच आहे, आवड सुद्धा आपण जोपासण्यात हवी. तर तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल याबद्दल? सध्याच्या जगामध्ये स्पर्धा खूप आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन स्पर्धा आहे. तुम्हाला आता ऑलिम्पिकचं उदाहरण म्हणायचं आहे. गिनीज कोबरचं काय झालं, केवळ वजन जास्त झालं म्हणून तिला माघार घ्यावी लागली, बरोबर नाही. नीरज चोप्राचं काय झालं, केवळ काही सेकंद कमी पडले, सेकंदाचा फ्रॅक्शन कमी पडला म्हणून त्याला गोल्ड म्हणून ब्रांज द्यावा लागला. म्हणजे किती बारीक स्पर्धा आहे बघा तुम्ही. म्हणजे इतक्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल ना तर तुम्ही तेवढीच तयारी केली पाहिजे. किंवा नुसतं मला बक्षीस मिळणार, मी मोठा होणार असं नुसतं म्हणून करत नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. मी तर म्हणतो शाळा म्हणजे हे एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. शाळा म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि सर्व शिक्षक म्हणजे एक शिडी आहे आणि जे छत आहे ना, छत ती म्हणजे यश आहे. तर यश जर मिळवायचं असेल ना तर शिडीची मदत घ्यावी लागेल तुम्हाला. आणि ही शिडी जी आहे ना, ही शिडी साधी सुद्धा नाही. प्रत्येक शिडीचा पायऱ्या आणि स्टेप्स आहे ना ती खूप महत्वाची आहे. म्हणून त्या शिडीचा कसा वापर करायचा हे तुम्ही ठरवायचं. शिडी रिसोर्सफुल आहे, प्रत्येक शिडी तुम्हाला काय देण्यासाठी तयार आहे, तुम्हाला वर जाण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्या शिडीचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे, दुसरी नाही. तर मोबाईल एकदम बंद करायचा, फक्त शैक्षणिक कारणासाठी वापरा नाही तर नाही. दुसरी गोष्ट,
आपण अभ्यासात मागं आहोत हा निंदन काढून टाकायचा. मी म्हणतो आज जगातले जेवढे सायंटिस्ट झालेत ना ते सर्व हुशार नव्हते, ते सर्वसामान्यच होते. पण त्यांच्यामध्ये एक गुण असा होता की प्रत्येक गोष्ट चांगली करायची त्यांच्यामध्ये एक आवड होती. कोणतीही गोष्ट, साधी गोष्ट असू द्या, साधी एखादी आकृती काढायची असू द्या, तर ती आकृती चांगली कशी काढेन मी ह्याचा त्यांनी प्रयत्न केला. साधी एखादं काय म्हणतात खेळ खेळायचा असू द्या, तर मी खेळ चांगला कसा खेळेन ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. साधं एखादं कलाकृती म्हणजे काय, एखादं घर तयार करायचं, एखादी मॉडेल तयार करायचंय, तर मॉडेल कसं चांगलं करेन, जास्तीत चांगलं कसं करेन ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी होईल ह्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे यू फॉलो एक्सलन्स, म्हणजे तुम्ही अत्यंत चांगली गोष्ट होण्यासाठी प्रयत्न करा. त्यामध्ये असाच लेखक आपल्या भेटला कार्यक्रम झाला आणि 2-3 दिवसांनी मला तिथल्या विद्यार्थ्याचा फोन आला, सर मी 10वी मध्ये शिकतो आहे आणि निर्णय धडा 5 वेळा वाचला. निर्णय धडा 5 वेळा वाचला आणि मला खूप तो आवडला. तर त्याबद्दल मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे. तर तुम्ही तितका वेळ मला तुम्ही देऊ शकाल का? मग मी त्याला म्हणलं हो मी देऊ शकतो वेळ. सर म्हणला मग मी बार्शीला येतो भेटायला आणि मग आपण बोलू. ठीक आहे, कुठल्या एसटीने येणार? मला एसटीने येणार नाही, मी सायकलवर येईन म्हणला. कारण बार्शी गौरगाव हे जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर मला सायकलवर येईन कारण माझे वडील मोलमजुरी करतात मला आणि त्याच्यामुळं एसटीला माझ्याकडे पैसे नाही, सायकल मात्र आहे. तर सायकलवर मी येईन आणि तुमच्याशी मी बोलेन म्हणला. आणि मग तो आला. तो आल्यानंतर असं तुमच्यासारखा विद्यार्थी, तर मग त्याने सुरुवात केली. सर मला निर्णय कथा खूप आवडली. सर मला काही प्रश्न विचारायचे, तर सगळे प्रश्न विचारतो. म्हणलं विचार. मग त्यांनी ती कथा सुचली कशी, कुठं तुम्ही त्यासाठी भेटी दिल्या, कुठं तुम्ही जाऊन आलात, हे सुद्धा त्यांनी मला विचारलं. जवळपास त्यांनी 1 तास तो माझ्याशी बोलत होता आणि शेवटी असं म्हणला, सर ती निर्णय कथा वाचून मला पण लेखक व्हावंसं वाटतंय, तर मी भविष्यात लेखक होऊ शकेन का? तू म्हणलं होऊ शकतो, काय अडचण नाही. तुला जर काय अडचण तर मला भेट म्हणलं. मी तुम्हाला जे आता सांगितलं तेच त्याला सांगितलं. आणि विशेष म्हणजे तो त्या मार्गावर सध्या वाटचाल करतो आहे. आता तो FIBSला आहे, म्हणजे त्याला 12 चांगल्या मार्क्स मिळाले आहेत, परंतु इंजिनिअरिंग मेडिकलची फी भरण्याची त्याची ताकद नाही. तो FIBSला आहे आणि तो सध्या पेपरमध्ये उत्कृष्ट लेखन करतो, उत्कृष्ट कविता करतो आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे मनात घेतलं त्याचा तो फॉलो करतो आहे हे मला खूप विशेष वाटतं. तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून. तर असे विद्यार्थी ज्यावेळेस येऊन भेटतात आणि प्रतिक्रिया देतात ना, तर ती प्रतिक्रिया कायम लक्षात राहते. नक्कीच सर, तुम्ही आता सांगितलेल्या उदाहरणातून त्या मुलाची शिक्षण घेण्याची चळवळ आणि तुम्ही त्याला केलेली मदत यातून आम्ही सर्वजण प्रोत्साहित झालो. धन्यवाद. विज्ञान विषयाचा एक प्रश्न होता, तर आता कसं आम्हाला विज्ञान विषय आहे, तर मग हा इंटरेस्टिंग विषय म्हणजे मला तरी आवडतो आणि बऱ्याच जणांना आवडतो, पण काही जणांना थोडा अवघड वाटतो. तर कसं एखाद्या गोष्टी आवडतात, शास्त्रज्ञांची अशी जीवनकथा आवडते, पण ती केमिकल इक्वेशन वगैरे थोड्या अवघड जातात, फिजिक्स वगैरे. तर या विषयाची आवड कशी निर्माण करायची आणि या केमिकल इक्वेशनची माहिती कशी करायची? ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय तुमच्या जीवनात रिलेट करताना, तुमच्या जीवनात ज्या रोजच्या रोज घटना घडत असतात ना, तर त्या घटनेशी ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी निगडीत करताना त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतात. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, बीटा कॅरोटीन आहे ना, गाजरामध्ये असतं ते बीटा कॅरोटीन नाव ऐकलं असेल. म्हणजे व्हिटॅमिन ए च प्रोव्हिटॅमिन, ज्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं, म्हणजे बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन स्ट्रक्चर आहे. बीटा कॅरोटीन स्ट्रक्चर मध्ये एक बेन्झीन रिंग आहे, बरोबर आहे, आणि त्याला अशी चेन आहे
त्या चेन मध्ये 5 डबल बॉन्ड आहेत, बरोबर आहे. त्याला मिथिल ग्रुप जोडला आहे, शेवटी OH ग्रुप जोडला आहे आणि त्या बेन्झीनला 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहे. हे स्ट्रक्चर काही लक्षात द्यायचं नाही आणि ती परीक्षा हमखास विचारलं असायचं की प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ बेटा कॅरोटीन. आता स्ट्रक्चर लक्षात कसं ठेवायचं हा प्रश्न होता ना. सर डिस्क्रिप्शन लक्षात ठेवू, स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं. आता बराच विचार केला, हे काय लक्षात आलं नाही. मग काय करावं असा विचार होता. असा मित्र चर्चा करतो की अरे हे लक्षात राहत नाही. मी एक आमचा अवसर नावाचा मित्र आहे, तो करमाळ्याचा आहे. त्याला एकदा विचारलं, अरे तुझं बी टेक्निक स्ट्रक्चर लक्षात राहतं का? तू लक्षात राहतं म्हणला. मी म्हणलं कसं काय? सोपं आहे म्हणला. काय म्हणलं कसं? मला एक इंजिनिअरिंग काढायची, वर्तुळा काढायचा म्हणजे 2 मिथिल ग्रुप, नंतर 5 डोंगर काढायचे म्हणजे असे 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 5 डोंगर काढायचे. तर 5 नद्या म्हणला, मग त्यांनी असे डबल बॉन्ड दिले, 5 नद्या, ह्या 5 नद्या आणि शेवटी OH झालं स्ट्रक्चर तयार. म्हणजे हे तुम्ही स्ट्रक्चर ज्यावेळेस सांगितलं मला, त्यावेळेस मी स्वतः स्ट्रक्चर करायला लागलो. सुरू इंजिनिअरिंग मधून थोडे 5 डोंगर, 5 नद्या, शेवटी OH झालं आणि मग त्या स्ट्रक्चरवरून बाकीचे रिएक्शन सगळ्या सोप्या होत्या, त्या लक्षात राहिल्या. असं ज्यावेळेस तुम्ही हे असं जीवनाशी निगडीत करताना कुठेतरी जोडा ना तुम्ही, त्यावेळेस ते लक्षात येतं. असं आता पुस्तकाला प्रयत्न पडतो की मर्क्युरी जे आपण आहे त्या मर्क्युरीचं चिन्ह काय असायला पाहिजे पिरियोडिक टेबल मध्ये, एम स्टार्ट व्हायला पाहिजे ना. पण ती एक जी आहे हायड्रागिरम, हायड्रागिरम आहे. मग एजी लिहायला पाहिजे, आपण लिहितो मात्र एजी लिहितो, परंतु म्हणतो मर्क्युरी. असं काय होतंय? हा प्रश्न मला सुद्धा पडलेला असायचं, काय होतं ते. नंतर मी पुस्तक वाचली, त्यावेळेस असं लक्षात आलं की एक ग्रीक देवता आहे. आपल्यामध्ये जसे पुराण आहेत ना, आणि पुराणामध्ये नारद जसे आहेत, तसे ग्रीक पुराणामध्ये मर्क्युरी नावाचा एक देव आहे. तो नारदासारखाच आहे. म्हणजे या देवाचा संदेश त्या देवता, नारद भांडण लावत होता पण तो भांडण लावत नव्हता. तो फक्त या देवा संदेश त्या देवा संदेश तिकडे पोचवायचा, त्या देवचा संदेश त्या देवचा संदेश पोचवायचं. संदेश पोचवण्याचं काम तो करायचा आणि पीक त्यासाठी तो कोणी थांबत नसायचा. म्हणून एका ठिकाणी तो थांबत नसायचा, अगदी काही क्षण थांबायचा की लगेच पुढच्या ठिकाणी जायचा. म्हणजे असं त्या देवाचं कार्य आहे. आणि मर्क्युरी तुम्ही जर सोडला असा बघा, सोडला तर तो थांबतो का? नाही थांबत. जिकडे उतारा तिकडे तो वाहत जातो, थांबत नाही अजिबात. तुम्ही हाताने पकडायचा प्रयत्न करा, हातात पण येत नाही. तसं त्या मर्क्युरीला पकडायचा तर अनेकांनी प्रयत्न केला, मर्क्युरी सापडत नव्हता. म्हणून त्याला त्या हायड्रागिरमला मर्क्युरी नाव देण्यात आलं. म्हणजे एक ग्रीक देवतेचं नाव जोडलेलं आहे. म्हणजे असे ज्यावेळेस आपण काहीतरी जोडून अशा गोष्टी वगैरे, त्यावेळेस मग अशा गोष्टी लक्षात राहतात आणि मग त्या संबंधी आपल्याला हळूहळू आवड निर्माण होते. तर त्या तुमच्या इक्वेशन्स असतील, फॉर्म्युले असतील किंवा फिगर्स असतील, त्या तुम्ही दैनंदिन जीवनाशी जोडा आणि पहा तुमच्या लक्ष राहतं की नाही ते. आता माझ्याकडे पुस्तक असतं तर मी आणखी त्यात सांगितलं असतं, परंतु आता पुस्तक माझ्यासमोर नाही. त्यामुळे मी एवढं सांगू शकेल की त्या गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनाशी जोडा, मी ते तुम्हाला सहज लक्षात राहील. नक्कीच आम्ही रोजच्या जीवनात करतो, म्हणजे तू अशी छोटे छोटे प्रयोग असतात, तर त्या प्रयोगांमध्ये हे इक्वेशन समजायला नक्कीच सोपं जाईल. थँक्यू. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रयोग येत असतात आणि त्यातूनच आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. सर, तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले आहेत का की ज्यामुळे तुम्हाला सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला किंवा त्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली? तसा प्रसंग 12वी मध्ये मला आला. 12वीची आमची पहिली बॅच आणि 12वीला मला मार्क्स मिळाले, परंतु माझी मेडिकल जायची खूप इच्छा होती आणि मेडिकलला ऍडमिशन काही मिळालं नाही. पण त्यावेळी आजच्या वेळी मेडिकल कॉलेज नव्हते, तर महाराष्ट्रात 5 मेडिकल कॉलेज होते. त्यामध्ये टफ कॉम्पिटिशन होती आणि माझे जे ऍडमिशन आहे ते किती मार्कांनी गेलं असेल? 2 मार्कांनी गेलं. मेडिकलचं ऍडमिशन 2 मार्कांनी गेलं होतं माझं. त्यामुळं मी थोडा डिफरन्स झालो होतो की आता पुढे आपल्याला काही शिकण्यात इंटरेस्ट नाही, असं अजिबात मला वाटलं नव्हतं.
अशाही परिस्थितीत मी FYPS ला ऍडमिशन घेतलं, परंतु अभ्यासात लक्ष काय लागत नव्हतं आणि अभ्यासात लक्ष न लागल्यामुळं मी केमिस्ट्रीत काठावर पास झालो. काठावर 35 मार्क फक्त. बाकीच्या विषयामध्ये बरे मार्क होते, पण रसायनशास्त्रात 35 मार्क होतो. पण नंतर असंच SYPS मध्ये असताना असंच एक आमच्या कॉलेजमध्ये एक गेस्ट लेक्चर आलं, त्यांनी व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानातून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे काही करायचं आहे, म्हणजे आपण सांगितलं मी, ते तुमच्या प्रयत्नात ते तुमच्यातच दडलेलं आहे. तर ते तुम्ही फक्त बाहेर काढायचं आहे. जे दडलेलं आहे ते बाहेर काढायचं आहे. तुमची जी आवड आहे, तुमची जी पॅशन आहे, म्हणजे सुप्त आवड होतो ना, ती सुप्त आवड जी आहे ती सुप्त आवड तुम्हाला बाहेर काढायची आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्यासाठी सगळ्यांची मदत घ्या, वाचनाची ग्रंथालयाची मदत घ्या, शिक्षणाची मदत घ्या आणि तुमच्यातला तुम्ही घडवा. आणि मग तिथून मला असं वाटलं की नाही ना, आता आपण खूप प्रगती केली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मग मी अभ्यासाला लागलो. अभ्यास कसा करावा हे शिक्षकांना समजून घेतलं. आणि हे सर्वसामान्य नायक त्यांच्या जीवनात जे अनेक काय म्हणायचे अडचणीचे प्रसंग येतात, त्या प्रसंगातून कसा मार्ग काढतात आणि त्यांना म्हणजे ज्यांनी त्याला त्रास दिलेला आहे किंवा ज्या व्यक्तींनी त्यांना खूप खाली ओढण्याचा प्रयत्न केला आहे, इव्हन त्यांची फॅमिली बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्या व्यक्तीवर ते कशी मात करतात हे त्या विनकथेमधून तुम्हाला दिसतं. तर सर्वात मोठा जो गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि मानसिक खंबीरता आणि जिद्द आणि चिकाटी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हेलन केलर जे आहे ते अंध होते ना, कवी तरी झालं, स्वराज निर्माण झालं आणि आज आपण मराठी सुद्धा त्यांच्यामुळेच आपण बोलतो आहोत. नाहीतर आपली भाषा वेगळी असली असती आणि आपलं कदाचित महाराष्ट्र झालाही नसता, आपण सुंदर पण झालो नसतो. तर ही सर्व शिवाजी महाराजांची कृपा आहे. तर केवळ कशामुळे एक जिद्द, एक विश्वास, एक चिकाटी, ही चित्त, आत्मविश्वास हे सगळं आपल्यामध्ये पाहिजे. आणि ते गुण आत्मसात करण्याचं हेच वय आहे. 10वी ते 12वी ही 3 वर्ष आहेत ना, हे 3 वर्ष खूप महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या जीवनाची घडण होते. त्याला बेसमेंट होतं, बेसमेंट तयार होते आणि पाया जितका पक्का तितकी इमारत उंच, हे जे इक्वेशन आहे ना, तर तुमच्या जीवनाचा पाया इतका पक्का करायचा की इमारत खूप उंच गेली पाहिजे, की जी सर्व जगाने पाहिली पाहिजे आणि सर्व जगाने मनाचा सलाम दिला पाहिजे. अशा तऱ्हेचं आपलं कर्तृत्व झालं पाहिजे. त्यासाठी जो पाया आहे तो पाया याच 3 वर्षामध्ये मला करायचा आहे. आणि त्या गोष्टी समाधान मानणं आणि छोटस अपयश झालं तरी खचून न जाता त्यांना जोमाने प्रयत्न करणं हे किती महत्वाचं आहे. खरंच तुमच्या या उत्तरानंतर आम्हाला कळालं. धन्यवाद. आजच्या या आधुनिक जगात म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात मानवाची जागा यंत्रांनी घेतली जाताना दिसून येते. यामुळे कळत नकळतपणे कुठेतरी माणुसकी हरवत चालली. आणि सर तुम्ही लिहिलेल्या पाठाद्वारे आज संदेश दिला आहे की यंत्र हे यंत्रच आहे, ते मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. मग ही हरवत चाललेली माणुसकी जपण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? माणुसकी जपण्यासाठी माणसाचा विचार महत्वाचा आहे. जर पाहिलं, सर्वांना 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 कान आहेत, बरोबर आहे, 2 पाय आहेत, सर्वजण चालतात, सर्वजण पळतात, सर्वजण वर्गात शिकतात. पण काही जण मोठे होतात, काही जण मोठे होत नाहीत. काही जण खेळाडू बनतात, काही चित्रकार बनतात, काही गायक बनतात, काही शास्त्रज्ञ बनतात. हा सगळा डिफरन्स कशामुळे आहे? तर इतर डिफरन्स आहे, मेंदूमध्ये डिफरन्स आहे. जो आहे तो मेंदूमध्ये डिफरन्स आहे. तर आपल्या विचार करण्याची क्षमता काय आहे, आपली विचार करण्याची काय दिशा आहे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आता आपल्या माणुसकी जर टिकवायची असेल तर माणुसकी म्हणजे नेमकं काय? तर एखादा माणूस संकटात आहे आणि त्या संकटामध्ये त्या माणसाला आपल्याला वाचवायचं आहे, त्याला वाचवायला आपण उत्स्फूर्तपणे पुढे जायचं आहे. दुसरी गोष्ट काय, आपण वाचवत असताना, त्याला मदत करत असताना त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही. त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही, हा मला परत 1000 रुपये देईल, काहीतरी बक्षीस देईल,
असलं काही निरपेक्ष प्रमाणात त्याला मदत करायची, ही याला म्हणायचं माणुसकी. एखादा माणूस संकटात आहे, त्या संकटात त्या माणसाला वाचवायचं आहे, त्यासाठी स्वतःहून स्फूर्तपणे पुढे जाणं, त्याला मदत करणं आणि तीही निरपेक्षपणे मदत करणं, याला म्हणायचं माणुसकी. आणि ही माणुसकी फक्त माणसामध्ये दिसते आणि म्हणून माणूस सर्वश्रेष्ठ आहे. आताच्या काळात स्वार्थाची भावना खूप आहे. मला मिळालं पाहिजे, त्यासाठी मी वाटेल ते स्तरावर जाईल. मला चांगले मार्क मिळाले पाहिजे, मग मी काय करेन, माझ्या मित्राला जास्त मार्क मिळतात ना, त्यासाठी मी त्याची वही चोरेन, त्याला खोटं बोलेन, त्याला कुठल्या तरी गोष्टीत गुंतवून ठेवेन आणि मग त्याशी जास्त अभ्यास करेन आणि मग जास्त मार्क काढेन. याला माणुसकी म्हणत नाहीत. ही माणुसकी नाही. अरे ओपन कॉम्पिटिशन आहे, उतरा ओपन कॉम्पिटिशन. तो अभ्यास करेल, तुम्ही अभ्यास करा, जे होईल ते होईल. त्यासाठी त्याला मुद्दामच त्याची वही करून आणली की त्याला अभ्यास करता येणार नाही, कसा होईल, अभ्यास करणार नाही, त्याचा दुसरा नंबर मला पाहिजे. ही भावना प्रॅक्टिकल तसंच. प्रॅक्टिकल आपल्या प्रॅक्टिस समजलं असतं, त्याला समजलं नसतं, मग समजणार ना समजू दे, आपल्याला समजलं ना बाद झालं, काय करायचं. ही भावना नको आहे. तर त्याला पण समजायला पाहिजे, आपल्यासोबत जो प्रॅक्टिस करतो त्याला पण समजायला पाहिजे. आकृती त्याला जमत नाही, कुठं त्याला जमत नाही, ती त्याला समजून सांगितलं पाहिजे. अरे आकृती अशी नाही, अशी करायची आहे, इथं असं हात फिरवायचा आहे, ते तुम्ही त्याला समजून सांगितलं ना, त्याला खूप आनंद वाटेल. तो पण तुमचं काय म्हणायचं मनापासून आभार मानेल, तुमचे चांगले मित्र बनेल. म्हणजे अशा तऱ्हेची एक सहकार्य करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. तुम्ही ती आणली पाहिजे. ती सहजच येत नाही, तर ती आणली पाहिजे. आणि केवळ काय म्हणायचं मत्सर ही भावना काढून टाकली पाहिजे. आपल्यापेक्षा कोणीही मोठा होऊ नये ही भावना काढून टाकली पाहिजे. उलट मदत करण्याची भावना तुम्ही सतत ठेवली पाहिजे. आणि हीच माणुसकी, काय म्हणायचं माणुसकी टिकवण्याचा जो गुण आहे, तो गुण तुमच्यामध्ये येत राहील. जगामध्ये माणुसकी सुद्धा येईल. याची सुरुवात दुसऱ्यांनी चालू करावी, मग मी चालू करेन असं ते समजायचं नाही. ही सुरुवात आपण आपल्यापासून करायची. लक्षात ठेवा. दुसऱ्यांनी करावं ना करू, आणि आपण सुरुवात आपल्यापासून करायची आहे. एकमेकांच्या संवादातूनच माणूस बोलत असतो. त्यामुळे माणुसकी जगणं किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला कळलं. धन्यवाद. आज सगळ्यांबद्दल अधिक जाणून घेत असताना त्यांच्या ज्ञानाचा आवाका, त्यांचे विचार किती उच्च आहे याची प्रचिती आम्हाला आली. साधी आणि उच्च विचारसरणी या उक्तीचा खरंच आम्हाला तुम्हाला पाहिल्यावर आणि तुमची उत्तरं ऐकून घेतल्यावर अनुभूती आली. सर, तुम्हाला तुमच्या लेखन कार्यासाठी पुढच्या भविष्यात खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या लेखन कार्यासाठी धन्यवाद. ब्रह्मामध्ये निर्मिती, ब्रह्मदेवामध्ये निर्मिती करतो विष्णू. तर तो पालन करतो, ते वाढवतो. आणि महेश शंकर जे आहे ते काय करतो, विध्वंस करतो. हे तो आहे ना, हे तो विज्ञानामध्ये सुद्धा प्रत्येक नैसर्गिक गुण असेल किंवा कुठली गोष्ट असेल, ते हळूहळू अगोदर जन्माला येते, तर विकास होतो, नाश होतो. प्राणी असेल, वनस्पती असेल, छोटे जीवजंतू असतील, बॅक्टेरिया सुद्धा असतील, यांची पण हीच प्रोसेस आहे की निर्मिती, विकास आणि विनाश. नमुना असं सुद्धा म्हटलं जातं की मनुष्य जात जे आहे, मनुष्याला सुरुवातीला निर्माण झाली, तर विकास आता झाला आहे. सर, तुमचे या कार्यक्रमातील मार्गदर्शन आम्हास परीक्षेच्या दृष्टीने आणि व्यावहारिक जगात देखील फार उपयुक्त ठरेल. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार. हे आभार एवढ्यापर्यंतच मर्यादित न राहता या कार्यक्रमास ज्यांचे सहकार्य लागले त्या सर्वांचेही आभार मानायला हवे. त्या आभार प्रदर्शनासाठी मी इयत्ता 10वी क मधील कविता बिराजदार हिला बोलवतो. आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले हृदयापासून आभार मानतो. वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शनासाठी आमच्या प्रशालेच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे प्रख्यात लेखक माननीय श्री डॉक्टर सुनील विभूते सर यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असणारे माननीय श्री रामचंद्र धर्मसाले सर यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच चांगला उपयोग होईल असे मला वाटते.
नेहमीच आमच्या शाळेच्या उपक्रमांना पाठिंबा देणारे आमचे शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन सर यांचेही मी मनापासून आभार मानते। हा कार्यक्रम उपलब्ध करून देणाऱ्या आमच्या प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम यांचेही मी आभार मानते। उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर वृंद व प्रशालेतील विद्यार्थ्यांचे देखील मनापासून आभार मानते आणि मान्यवरांच्या अनुमतीने आजचा हा कार्यक्रम लेखक आपल्या भेटीला इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते। धन्यवाद।